नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रमोद भोसले, पायनियर सीड्स जालना। आज आलो आहे आपण वालसा खालसा या गावामध्ये। आज आपण पायनियर सीड्स या कंपनीमार्फत थ्रेशिंग डे वालसा खालसा या गावामध्ये आपण आयोजित केला होता। या ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे। जवळपास 250 शेतकरी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित होते। या शेतकऱ्यांसमोर आपण पायनियर कंपनीचा P3524 या वाहनाचा थ्रेशिंग डे या ठिकाणी केलेला आहे। माझ्यासोबत आहे प्लॉटचे मालक दादा, समोर या दादा, तुमचं नाव सांगा। माझं नाव भरत विश्वनाथ काळे, राहणार वालसा खालसा, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। तुमचा मोबाईल नंबर सांगा दादा। माझा मोबाईल नंबर आहे 97 65 82 11 27। बरं दादा, या ठिकाणी पायनियर कंपनीचं 3524 हे वाहन आपण लागवड केलं होतं। किती गुंठे क्षेत्र आहे? 20 गुंठ्यामध्ये। 20 गुंठे क्षेत्र होतं। हो। आज आपल्या इथं कार्यक्रम आपण केला। किती शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते? आज आपल्या इथं कमीत कमी 200 ते 250 लोक शेतकरी उपस्थित। 200 ते 250 शेतकरी या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम सुद्धा झाला। ही मक्का या ठिकाणी आपल्या कंपनीमार्फत आपण दिली होती। याचा पुंज या ठिकाणी आपला होता, बरोबर आहे? बरोबर। हा पुंज आपण इतर शेतकरी बांधव या 200 लोकांच्या समोर या ठिकाणी पुंज काढून दाखवला आपण। हो, दाखवला। बरोबर बरोबर आहे। या ठिकाणी मक्का काढणं झालेली आहे आपली आता। हो, बरोबर आहे। बरोबर आहे। किती मक्का झाली या ठिकाणी आपण शेतकरी बंधूंनो समक्ष आपल्या इथं जे आलेले पोते, सरासरी या ठिकाणी एका पोत्याचं आपण वजन समोर केलं होतं तर 65 किलोचा एक कट्टा या ठिकाणी भरला। आता तुमच्या समक्ष या ठिकाणी जे आलेलं उत्पन्न आहे याचं जे पोते आपल्या समोर मोजू आपण। थोडं दादा पोते मध्ये पडतात, जोरात मोजा, मोजा जोरात। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 38 कट्टे आणि एक कट्टा आपला मांडवामध्ये। तर या ठिकाणी शेतकरी बंधूंना आपण पाहू शकता 65 किलोचा कट्टा या ठिकाणी एक कट्टा आहे आणि 39 कट्टे मक्का P3524 पायनियरचं हे जे वाण आहे आपल्या समक्ष या ठिकाणी काढून दाखवलेलं आहे। तर आपण पाहू शकता 39 गुणिले 65, तर या ठिकाणी आपण पाहू शकता 25 क्विंटल 35 किलो। अर्ध्या म्हणजे 20 गुंठे क्षेत्रामध्ये 25 क्विंटल मक्का या ठिकाणी झालेली आहे। आपण एकरी हिशोब जर काढला तर P3524 पायनियर कंपनीचं हे जे वाण आहे याचं एकरी उत्पन्न 50 क्विंटलपर्यंत चाललंय। हे जे वाण आहे हे रब्बी हंगामात या ठिकाणी लागवड केलेली होती। तर येणाऱ्या खरीप हंगामात सुद्धा आपण या पायनियर कंपनीचं जे वाण आहे P3524 याचं सुद्धा खरीप हंगामामध्ये लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न या ठिकाणी घेऊ शकता। या प्लॉटच्या कशा पद्धतीनं मॅनेजमेंट होतं आपण या ठिकाणी भाऊंना विचारू। दादा, या ठिकाणी फवारण्या किती झाल्या? 2 फवारण्या। 2 फवारण्या झाल्या। आळीचा प्रादुर्भाव कसा वाटला? येतलं काही नाही, 2 फवारण्यामध्ये कंट्रोल झालं सगळं। 2 फवारण्यामध्ये कंट्रोल झालं। पाणी म्हणजे आणि खताचे डोस किती दिले आपण? 2 खताचे डोस दिलेले। 2 खताचे डोस आणि 2 फवारण्या या ठिकाणी आपण दिलेले आहे। हो, फक्त काय झालं थोडंसं पाण्याचा तुटवडा आला होता। पाण्याचा तुटवडा या ठिकाणी आला, आपण पाहू शकतो दाणा बारीक पडलाय, पाण्याचा सुद्धा या ठिकाणी थोडा ताण पडला। 2 खताचे डोस, 2 फवारण्या, पाण्याचा ताण सुद्धा या ठिकाणी पडलेला आहे। पण तरी सुद्धा अर्ध्या एकरामध्ये म्हणजे 20 गुंठ्यामध्ये 25 क्विंटल उत्पन्न आलं। एकरी जर पाहायला गेलं तर 50 क्विंटल एकरी हे उत्पन्न या ठिकाणी आलं। दादा, हे जे उत्पन्न या ठिकाणी काढलं याला तुम्ही सर्व ग्वाही आहे तुमच्या समोर काढलंय, यात काही चुकीचं आहे? तुमच्या समक्ष या ठिकाणी आपण हे उत्पन्न काढलं, ठीक आहे। तर या ठिकाणी पाहू शकता पायनियर कंपनीचं P3524 हे वाण आपण सुद्धा आपल्या शेतामध्ये लागवड करा। येणाऱ्या खरीप हंगामामध्ये जास्तीत जास्त या वाणाची लागवड करून जास्तीत जास्त आपण या ठिकाणी उत्पन्न मिळवा। धन्यवाद।